नमस्कार दोस्तांनो, आज शेतामध्ये पेरणी चालू आहे बरं का. आणि पाऊस पण चांगलाच पडला आहे राव, ओल पण झालेली आहे. आणि घरची शेती तेवढी बैलावर करता हो. आणि ही बटेची शेती आहे आणि ती ट्रॅक्टरनं पेरायला चालू आहे बरं का. तर मस्त मस्त राव सोयाबीन पेरणी चालू आहे यंत्राच्या साहाय्याने. तुम्ही बघू शकता बियाणे पडालेले आहेत आणि इकडं वावर पण पूर्ण पेराचं होत आलेला आहे. आता इकडे ट्रॅक्टर चालू आहे पुढं मस्तपैकी. बघण्याचा प्रयत्न करा. आणि सुरुवातीला जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर अजून पण वातावरण राव पावसाळ्याचंच आहे. आभाळ आलेला आहे पूर्ण भरून, पाऊस येईल असं वाटतंय मला. आणि त्याच्यामुळं लवकर लवकर पेरणी उरकून घ्यायला लागलोय मी. तर बघण्याचा प्रयत्न करा राव. पण लोक म्हणते ती यंत्राच्या सहाय्याने पेरलेलं लय भारी उगवतंय. पण माझा तर एक अनुभव आहे, बैलाशिवाय शेती नाही आणि टेपशिवाय ट्रॅक्टर नाही. ट्रॅक्टरवर जर टेप नसेल तर आपल्याला सुद्धा ट्रॅक्टर चालू वाटत नाही बरं का. आणि शेतात जर बैल नसतील तर आपल्याला शेतसुद्धा करू वाटत नाही. तर चालू आहे राव पेराला मस्तपैकी. आणि जवानवाडीला आलतो इकडं आमच्या तुळजापूर तालुक्यातच आहे. लय लांब आहे, माझ्या गावापासून 25 किलोमीटर लांब आहे. आणि हे आपला पण एक मित्रच आहे बरं का, ट्रॅक्टर ड्रायव्हर आहे. मस्तपैकी पेरून घ्यावं म्हटलं लवकर. लांबची शेती आहे, पल्ला पण लांबचा आहे. लवकर लवकर उरकून गावाकडे गेलेलं बरं असते. मग फास्ट ट्रॅक्टर पण चालू आहे जरा बियाणे पण व्यवस्थित चालू आहे. ते खत पण टाकलेलं आहे पेटीत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करायला विसरू नका. तर चला, धन्यवाद.